ప్రియతమ ఎమ్మెల్యే రామారావు పాటిల్ గారు మాట్లాడతారు. भारत माता की, भारत माता की जय श्री राम, जय श्री राम. नरेंद्र मोदी गारी नायकत्व. आणि माझे बंधू भगिनींनो, आज इतकं ऊन असताना सुद्धा तुम्ही उभा टाकून माझ्या भाषणासाठी थांबलात त्याबद्दल तुम्हाला हार्दिक 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 अभिनंदन. आता पार्लमेंट इलेक्शन येत आहे. 13 तारखेला 13 मेला आपल्याला नरेंद्र मोदीला हैदराबाद पार्लमेंट मधून एक बहुमत करून पार्लमेंट गोडाम नागेश उभा टाकलेले अभ्यर्थी त्यांना निवडून द्यायचं काम आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो मित्रांनो. आज नरेंद्र मोदी जे काम करत आहेत देशासाठी सतत 18 घंटे या 71-72 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा त्यांनी देशासाठी करतात. त्यांनी एकच म्हणतात 140 कोटी जनता जे भारत देशातली जनता आहे माझे बंधू भगिनी आहेत. 10 वर्षामध्ये जे त्यांनी केलेले कार्य आज भारतातली जनता कोणी विसरू शकत नाही. काश्मीरचा जे भाग आहे आपल्या भारत देशामध्ये नसताना सुद्धा त्यांनी 370 कलम हटून टाकून भारत देशाचाच अंग आहे म्हणून त्यांनी निर्भय करून दाखवलेला व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी आहे मित्रांनो. आज 500 वर्षापासून आपला रामाचं मंदिर कुठं आहे, अयोध्येमध्ये राम कुठं आहे ते आपल्याला माहित होतं. पण नरेंद्र मोदींनी आज कोट्यावधी रुपयाचं राम मंदिर बांधलेलं, बालराम बांधलेलं हे मंदिर जे आहे त्याची घनता म्हणजे आज नरेंद्र मोदी आहे. आमच्या देशातले प्रत्येक हिंदू धर्मातले प्रत्येक लोक 1 रुपयापासून 100 कोटी रुपये दान देऊन गिफ्ट देऊन आज राम मंदिर बांधलेला व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मित्रांनो, कमळाच्या फुलाला आज चांदूर मंडळामध्ये कार्यकर्ते 2 लाख रुपये ऋणमाफी म्हणलाय. केलाय काय 2 लाख रुपये ऋणमाफी. कल्याण लक्ष्मी शादी मुबारक 16 सोनं देतो म्हणलं दिलाय काय. मग त्याला वोट टाकूत काय त्याला अजिबात वोट टाकायचं नाही. आपणाला नरेंद्र मोदीला वोट टाकायचं आहे. आपल्या हैदराबाद पार्लमेंट नागेशला वोट टाकायचं. नरेंद्र मोदीला एक बहुमत म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो मित्रांनो. या तानूर मंडळामध्ये अत्याधिक मेजॉरिटी म्हणजे नरेंद्र मोदी जे अभिमानी आहेत ते माझे जे अभिमानी आहेत तानूर मंडळामध्ये सगळ्यात जास्त मेजॉरिटी देऊन नागेशला निवडून देण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो. गेल्या 3 महिन्याखाली 3 डिसेंबर मध्ये मला आज भारत आपल्या मुधोळ तालुक्यातली जनता 1 लाख मतं टाकलेत आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की 1,30,000 मतांनी आपण नागेश गेडाम नागेश कॅन्डिडेट आहेत त्यांना आपण बहुमताने निवडून देण्याचा प्रयत्न करा. ती सरकार आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की कोरोनाच्या वेळी या देशामध्ये भारतीय जनता पार्टी या 10 वर्षापासून मोदीच्या नेतृत्वामध्ये कोण्या प्रकारचे आज काम करत आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे. देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या हितासाठी, गरीब हितासाठी शाना वाटिका केलेले आहेत, रैतवादी वेदिका केलेले आहेत. हे पुरे पैसे सुद्धा आज सेंट्रल गव्हर्नमेंट भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे सरकारचे पैसे आहेत. पण जे इतर राहिलेले जे बीआरएसचे जे नेते होते, बीआरएसचे नेते काय म्हणते आमचा सरकारचे आहे म्हटले. बीआरएसचा नेता कोण होता तुम्हाला माहित आहे. परवापर्यंत आमदार होता की नाही, आमदार होता बीआरएस मध्ये आणि आता कुठं गेला, काँग्रेस मध्ये गेला. काँग्रेस मध्ये जाऊन काय म्हणताय त्यांना मेन अधिकार पार्टीला होती ना, सध्याच्या पार्टीमध्ये आलो आणि या तानूर मंडळे मुधोळ मंडळे मी विकास करणार आहोत. आलेला जे आमदार आहे माझ्याकडून मी निधी आणत होता, माझ्याजवळ निधी आणत होता. इथे आपले चंद्रकांत आज कोणकोण होते डायरेक्ट एमएलए सुद्धा निधी आणत होता. परंतु कम से कम खासदार दिला, एमपी नगेश दिला म्हणून कधी सांगितलं नाही.
कधी सांगितलं नाही. एक वेळ आठवण केलं कुठं म्हणलं तिथं बॉम्ब फुटायचे होते. हैदराबाद मध्ये बॉम्ब फुटला, या मुंबई मध्ये बॉम्ब फुटला, श्रीनगर मध्ये बॉम्ब फुटला, सर्व बॉम्ब फुटत होते आपल्या भारत देशामध्ये. परंतु मोदी जेव्हा आपले प्रधान बनले तेव्हापासून या देशात कोणत्याही देशाचे उग्रवाद असो कोणतंही आज बॉम्ब फुटत नाही. आज उग्रवादांना सुद्धा आज त्यांना चेतावणी दिले. तुम्हाला सर्वांना माहित आहे या पाकिस्तानच्या असो कोणत्याही देशाच्या उग्रवादाचा आपला भारत देशमध्ये येणार नाही. जे उग्रवाद असते त्यांच्या देशामध्ये सुद्धा आपले जे सैनिक आहेत त्यांच्या देशामध्ये जाऊन तिथं त्यांना सूट. महाराज रामाराव पटेल आम्ही बीवी समाज ठंडे में जो पानी व्यवस्था असो काय भी रहते हम कंपल्सरी हम करा शकतो. या संदर्भात तुम्ही भी बातें माझी बात समाप्त करतो. जय श्रीराम. कानून या कार्नल मध्ये जे आपले कानून मंडळ आता जे सांगितलं प्रधानमंत्री सडक योजनेचा रोड आणायचा आज मागणी केली आहे. रोडची व्यवस्था असो घराची व्यवस्था असो कंपल्सरी आम्ही दोघं मिळून या तालुक्यात आपले तानूर मंडळची जे समस्या आहेत त्या समस्या हल करण्यासाठी आम्ही दोघंही मिळून आम्ही काम करतो म्हणून या संदर्भात तुम्हाला मी या संदर्भामध्ये तुम्हाला सांगत आहोत.